मातोश्री पानंद योजनेच्या त्याचबरोबर 95/5 त्याचबरोबर DPDCच्या 23-24च्या निधीच्या मंजुरीबाबत त्याचबरोबर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना या योजनेअंतर्गत जेवढी कामं मंजूर झालेली आहेत त्या 1,92,00,000 रकमेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते आपल्या तालुक्यातील एक अतिशय स्वच्छ प्रतिमेचे संस्कारी चरित्र आणि चारित्र्य जपणारे सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहत होतो ते उत्तम तात्या गावडे या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे सदस्य प्रसाददादा पाटील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष धनश्रीजी मोरे, आपल्या सगळ्यांना ज्यांनी निमंत्रित केलं ते वडाळा तालुका भाजपाचे अध्यक्ष तसेच संजय गांधी निराधार योजनेचे तालुक्याचे अध्यक्ष निवासबाबू पाटील, संघटनेचे आपल्या सरचिटणीस संदीपजी सावंत, ओबीसीचे तालुका अध्यक्ष मधुकरजी उबाले, तुंगाचे प्रमोदजी डांगे, देवी पाटील, तालुक्याचे उपाध्यक्ष गजाननजी पाटील, तालुक्याचे कोषाध्यक्ष रणजितजी माने, मिरजवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आमचे सहकारी दीपकजी पाटील, प्रांजली बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, आमचे मित्र बागणेचे डेप्युटी संतोषजी गणवट, यदुराजजी थोरात, डॉक्टर संभाजी तळप, शिवाजीराजे पाटील महाराज, कवटेकरांचे युवा मोर्चाचे आमचे नेते शुभमजी पाटील, सूरज गणवट, कारंदवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अनिलजी सरदेशमुख, आमचे स्नेही राहुलजी पाटील, वीज कामगार ग्राहक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आपल्या गावचे सुपुत्र अमोलजी बासर, प्रमोद चव्हाण सर, अनिलजी पाटील, प्रगतशील शेतकरी विकासजी पाटील भाऊ, उत्तमजी बासर, आमचे सहकारी यांच्या समवेत आम्ही सगळ्यांनी काम केलं, शाहूराजे चव्हाण, भाजपचे शिगावचे अध्यक्ष विशालजी यादव, व्यासपीठावर उपस्थित असलेले मला वाटतं आता तुंगाचे प्रमोद काकांचं झालं की सगळे संपले असतील काका, आपल्या सर्व आणि शिगावचे सर्व ग्रामस्थ बंधूंना आजचा योगायोग असा आहे, आज शनिवारचा दिवस आहे आणि त्यात एकादशी आहे, मारुतीचा दिवस शनिवार, त्या ठिकाणी बैठक आणि एकादश मी माळकरी आहे त्यामुळे एकादशीचा योग एक अत्यंत चांगला योग बापू तुम्ही आज आमच्या सगळ्यांच्या समोर आणला। खरं तर या गावात शिगाव सारख्या गावामध्ये राजकीय दृष्ट्या अतिशय जागृत असणे गाव, माझे अनेक नातेवाईक या गावामध्ये आहेत, या गावात अनेक तरुण सहकारी आहेत, MSCB मध्ये आम्ही काम केलं सगळ्यांनी, तेही सहकारी याच गावामध्ये आहेत, आमचे तालुक्याच्या अध्यक्षांचं हे गाव, मी ज्यावेळेला राजकीय जीवनाची सुरुवात केली त्याला ज्यांच्याकडे पाहून सामाजिक काम करायची उर्मी मला निर्माण झाली ते सरपंच तुमचे माझे उत्तम तात्यांचं हे गाव, 2 आमदारांचं हे गाव, 1 खासदारांचं हे गाव, एवढा लौकिक असलेलं हे गाव, या गावात येऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्यांना काय सांगायचं हा प्रश्न माझ्यासमोर पडलेला होता। तात्यांनी आपल्या भाषणामध्ये 2-3 प्रसंग सांगितले, खरं तर मी आज तुम्हाला काही मागायला आलेलं नाही, तुम्ही 2019ला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला विधानसभेची निवडणूक माझ्या मनाविरुद्ध मला लढवावी लागली आणि 19च्या निवडणुकीमध्ये जे मताच्या रूपाने तुम्ही मला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाची परतफेड करण्याचा प्रयत्न म्हणून 1,92,00,000ची विकास कामं घेऊन मी तुमच्या शिगाव गावामध्ये आलेला आहे। 1,92,00,000 रुपयाची विकास कामं होत असताना ही कामं 35 वर्षात का झाली नाही हा प्रश्न माझ्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाला विचारा।
35 वर्ष एखादा लोकप्रतिनिधी असणं म्हणजे त्या गावामध्ये कुठलीच कामं शिल्लक राहायला नको. मग 1,92,00,000ची तरतूद करायचीच वेळ आली नाही पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. कारण 35 वर्ष एखादा आमदार आपण निवडून देतो, त्या 35 वर्षात दिवसाचा वेळ काढला, वर्ष गुणिले दिवस काढले तर 12,775 दिवस 35 वर्षाचे एवढे दिवस होतात. एवढे दिवस आपण एकाच माणसाला पाहतो. अरे आपल्या घरात आपला अत्यंत लाडका नातेवाईक एखादा आला, जावई जरी आला तर 8व्या-9व्या दिवशी म्हणतो आता हे कधीच आला आहे. हा मनुष्य स्वभाव आहे. आपण एकाच माणसाला 12,775 दिवस बघताय. तुमच्या शिगावच्या ग्रामस्थांचं मला असं वाटतंय तुमच्या संयमाची धात द्यावी लागेल. तुम्हाला मुंबईच्या आझाद मैदानात तुमचा सत्कार सगळ्यांचा करावा लागेल असं माझ्यासारख्या करायला. कारण एवढा संयम महाराष्ट्रामधल्या 288 विधानसभेमध्ये कधी कुणी दाखवण्याचा दिसत नाही. इतिहास पुराणामध्ये सुद्धा अशी नोंद असल्याचं आढळत नाही. परंतु 288 मतदारसंघापैकी इस्लामपूर मतदारसंघ या सगळ्याला अपवाद आहे. 12,775 दिवस एकाच माणसाला बघून अजिबात न कंटाळणारे ग्रामस्थ शिगाव सारख्या भागात या तालुक्यामध्ये आहेत. आणि त्या तालुक्यामध्ये माझ्यासारख्या माणसाने जन्म घेतलाय हे मला वाटते पूर्वजन्माचं काहीतरी पूर्वसंचित असावं. कारण आपण एवढे हुशार आहात. आपला मतदारसंघ 57 नावाचा इस्लामपूरपासून सुरुवात होतो, इकडं मौजे डिग्रीला संपतो, तिकडे सावळवाडी माळवाडीला संपतो. तुम्ही मध्यावर आहे आणि हायवेच्या पलीकडे शिराळा विधानसभा मतदारसंघ आहे. आपण एवढं आपुलकीन प्रेम एखाद्यावर दाखवतो. 12,775 दिवस एकाच माणसाला, जो या मतदारसंघातला पण नाही त्याला आम्ही स्वीकारतो. कासेगाव आम्हाला जवळचं वाटतं पण शिगाव जवळचं वाटत नाही, बागणी जवळचं वाटत नाही. इथला आमदार करायची इच्छा मला कधी होत नाही. हे वैशिष्ट्य फक्त शिगावकरांच्याकडे जाणून घ्यावं. पण 35 वर्षात आपले प्रश्न सुटले का? आता घरी गेल्यानंतर मी एक 10 प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. या 10 प्रश्न खरंच सुटले असतील तर तुम्ही आत्मचिंतन करा. त्यातला एक जरी प्रश्न सुटला असेल तर तुम्ही ज्याला मत देण्याची इच्छा आहे त्याला तुम्ही द्या. आमची कुणाचीही त्या बाबतीत तक्रार असणार नाही. पहिला प्रश्न, 12,775 दिवसापैकी एक दिवस तुमच्या कुटुंबासाठी मतदार म्हणून विद्यमान लोकप्रतिनिधींनी तुम्हाला वेळ दिला का? एक प्रश्न पहिला. आत्मचिंतन तुम्हीच करा. दुसरा, तुमच्या गावात सभासद किती आहेत मला माहिती नाही तिकडच्या कारखान्याचे. तुमच्या गावात जे ऊस उत्पादक आहेत ते सगळे सभासद झाले का? 3 वर्ष सलग ऊस घातला की सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे, तो ऑटोमॅटिक आपोआप सभासद त्या सहकारी संस्थेचा होतो. हा कायदा महाराष्ट्र शासनाचा आहे. 17.5 वर्ष या महाराष्ट्र शासनामध्ये तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी मंत्री पदावर काम करत होते. तो कायदा पाळायचं पहिलं काम मंत्री महोदयांनी करायला पाहिजे होतं. ते केलं का? जेवढे जेवढे ऊस उत्पादक आहेत तेवढे तेवढे सभासद झाले का जे त्यांच्या कारखान्यात ऊस घालतात ते? तिसरा प्रश्न, ज्या ऊस उत्पादकांनी एखाद्या खाजगी वजन काट्यावर वजन करून ऊस जर नेण्याची भूमिका घेतली तो वीस स्वीकारला गेला का किंवा जाईल का याचं आत्मपरीक्षण करा. कारण काही लोकांचे काटे 1200 किलोचे आहेत, काहीचे 1300 किलोचे आहेत. मला मगाशी येताना चिठ्ठी एकाने दिली मागणीत बसताना की 50 टन ऊस काढणारा माणूस, आपण सगळे शेतकरी आहोत, मीच तुमच्यातलाच आहे, मला माहिती आहे शेती कशी करायची, दारे कसं मोडायचं, लावण कशी करायची,
लागवड कधी टाकायची, सगळं काय कल्पना आहे आपल्याला. ज्याच्या 50 टन ऊस जातो त्याला जर काही कारखान्याला 1200 किलोचा टन असेल तर 50 टन गुणिले 200 किती टन झालं? ऊस जायला पाहिजे 7 टन, बिल येत 50 टनच, 10 टनाचं 3000 रुपये प्रमाणे हिशोब कधीतरी करा. दरवर्षी 50 टनाच्या ऊसातले 30,000 रुपये कुठे जातात ते मिळवण्याचा हक्क तुम्हाला आहे का? याही प्रश्नाचं कधीतरी आत्मचिंतन करा. जो वारणा सहकारी साखर कारखाना तुमच्या शेजारचा आहे, तो गेले अनेक वर्ष ऊस उत्पादकांना, सभासदांना साखर घरपोच करतोय किंवा साखर देण्याची भूमिका घेतोय. आपण आपल्या कारखान्याला असं म्हणतो कारण सभासदांच्या कष्टाच्या पैशातून उभा राहिलेला तो कारखाना आहे. त्या कारखान्याची साखर निवडणुकीपुरतीच कशी येते? आता काहीतरी 9 किलो आले म्हणजे कोणीतरी सांगितलं मला. आता 150, 200, 400 जास्तीत जास्त सभासद असतील बापू. तुमची एकूण कुटुंबाची संख्या विचारात घेता बापू, ती संख्या 400 म्हणजे 5% असेल. 5% लोकांनी दिवाळी साजरी करा साखर आली म्हणून, उरलेल्या 55% काय करायचं ठरवा. जर इतर कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातलं तुमच्यापासून नदीच्या पलीकडे गेलं, कोल्हापूर जिल्हा लागतो, तिथं FRP सोडून 200 रुपये राजू शेट्टींच्या आंदोलनानंतर प्रत्येक कारखाना एकत्र येऊन ऊस दराची कोंडी फोडतो आणि FRP पेक्षा 200 रुपये जादा देतो. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये FRP सोडून 200 रुपये द्यायला कोण अटकाव करतं, कोण अडथळा उभा करतं, कोण कारखान्यांच्या सन्माननीय चेअरमनांच्यावर दबाव आणतं, याचा विचारही कधीतरी करा. आणि हा विचार जर केला, याची उत्तरं तुम्हाला मिळाली तर निश्चितपणानं तुमचं आत्मचिंतन योग्य दिशेने असं मला वाटेल. नवीन सभासद का होत नाहीत कारखान्याचे? 2च नशीबवान सभासद कोण आहेत जे नवीन झाले, त्यातले एक चेअरमन झाले आणि एक त्यांचे बंधुराज झाले असं मला काही लोकांनी सांगितलं. मी काही सभासद नाही आहे. तुमच्या गावातले किती सभासद नवीन झाले? जे मयत आहेत त्यांचे वारस होईनात असं लोक सांगतात. याचाही विचार कधीतरी करा. महापूर येणं हे निसर्गाचा प्रकोप असतो. जुलै 2019ला आलेला महापूर हा 14 वर्षानंतर आलेला होता. 2005 पेक्षा अतिशय तीव्रतेने आलेला महापूर होता. त्यावेळेला आपण बेसावध होतो. झालेलं नुकसान त्यावेळेला राज्य शासनाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि त्या माणसाला शेतीतलं काही कळत नाही असं म्हणणारे आपले लोकप्रतिनिधी, त्यांच्या जातीवर बोलणारे आपले लोकप्रतिनिधी ज्या वेळेला त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला गुंठ्याला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याला प्रति गुंठा 1000 रुपये दिले आणि 2021ला आपले एक लोकप्रतिनिधी मंत्री असताना जो महापूर आला, त्या महापुरामध्ये प्रति गुंठा नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाला जे पैसे दिले ते पैसे 35 रुपये होते. 1000 कुठे, 35 रुपये कुठे? कधीतरी विचार करा. आपण गुलाम आहोत. आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये या तालुक्यातल्या अनेक लोकांनी हुतात्मा पत्करलेला. स्वातंत्र्य सैनिक या गावामध्ये अनेक आहेत. परंतु आज आपण स्वतंत्र झालो का? आज आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य आहे का? उद्या हे फोटो गेले निशिकांत दादांच्या सभेला कसं आला म्हणून काही लोक तुमच्या घरात येणार आहेत. काळ कसं काय गेला होता? विचाराचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही, भाषण ऐकण्याचं स्वातंत्र्य नाही, भाषण करण्याचं स्वातंत्र्य नाही, बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. तुम्हाला 75 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळून तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडला?
कधीतरी विचार करा, कधीतरी आत्मचिंतन करा. ऊसाच्या नुकसानीमध्ये, ऊसाच्या तोट्यामध्ये जे जे सामील आहेत त्यांना खरंच आता घरी बसवण्याची वेळ आली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि तुम्ही आज आपण मारुती मंदिरामध्ये, हनुमानाच्या मंदिरामध्ये राम भक्ती कशी असावी आपल्या ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये लिहून ठेवलेलं आहे. एखाद्याची भक्ती आपल्या स्वामीवर कशी असावी ही श्री हनुमानानं दाखवून दिली. हृदय जरी फाडलं तर श्री राम सुद्धा दिसायचे, लक्षण दिसायचे. अशा निष्ठेने काही लोक आपली राहिली, त्यांना काय मिळालं 35 वर्षामध्ये, कधीतरी याचा विचार करा. बापूंसारखा एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचा अध्यक्ष होतो, संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष होतो, निराधारांचा अनाथांचा नाथ बनतो. ही प्रक्रिया फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकते. तिथं पाहुणा असण्याची गरज नाही, तिथं नातेवाईक असण्याची गरज नाही. काम करणारा माणसाला संधी ही त्या पक्षात मिळू शकते. आज शिगाव सारख्या गावामध्ये 3,500-4,000-5,000 मतदाराच्या गावामध्ये तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष आमच्यासारखा कार्यकर्ता देऊ शकतो. ते कारण तुम्ही सगळे मंडळी आहात, कारण मी तुमच्यापैकी एक आहे. मी सामान्य घरातला माणूस आहे, तुमच्यासारखाच सामान्य कुटुंबात जन्म घेतला आहे. म्हणून मला तुमच्या चेहऱ्यावरचे भाव कळतात. तुम्ही न सांगता तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे कळणं हे त्या कुटुंब प्रमुखाला आवश्यक असतं. ते कळण्याची भूमिका मी MSCB मध्ये 10 वर्ष केली. मी शेती केली. माझ्या वयाच्या 18व्या वर्षी माझे वडील वारले. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर 18 वर्षे फार कळण्याचं वय नसतं. त्याला समाज काय असतो, जग काय असतं याची वेगळी बाजू, दुसरी बाजू त्या ठिकाणी कळते. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर ह्या सगळ्या वाईट प्रसंगातून मी गेलोय. म्हणून माझ्या संवेदना जागृत आहेत. म्हणून मला तुम्ही आपले वाटता, म्हणून मी तुमच्यासाठी काहीतरी करण्यासाठी माझं जीवन खर्ची घालायचं ठरवलेलं आहे. आणि ते जीवन खर्ची घालण्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे 1,92,00,000चा विकास केली. मी कधी तुम्ही दिलेल्या आशीर्वादाची परतफेड करू शकत नाही. मतदानाच्या रूपाने मला तुम्ही आशीर्वाद दिले, मी कधीच परतफेड करण्याचा विचारही करणार नाही. पण मी प्रयत्न करणार, तुम्ही जो आशीर्वाद दिला, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत छोट्या छोट्या, त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायचा मनापासून प्रयत्न करणार. तुमच्या कुटुंब मानून तुम्हाला मी मदत करणार. आपल्या कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुख असतो, भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आपण तात्या, मामा, दादा, अण्णा, काका, आजोबा, मुस्लिम असेल तर अब्बा, अब्बू, अम्मी असं म्हणतो आपण. का आपण कधी वडिलांना म्हणतो काय साहेब काय चाललंय तुमचं, म्हणतो का वडिलांना? साहेब कोणाला म्हणायचे? 150 वर्षापूर्वी ज्यांनी राज्य केलं, 75 वर्षापूर्वी ज्यांना आपण इस्कॉन लावलं त्यांना साहेब म्हणायचे. आपल्या दुर्दैवानं ते गेले, 35 वर्ष दुसरा साहेब तुमच्याबरोबर आला. आणि भारतीय संस्कृतीमध्ये दादा, मामा, काका, आजोबा, मावशी, काकी ही संस्कृती आपली. ही संस्कृती तुम्ही दूर सारली आणि एखादा साहेब केला, तो साहेब एवढा मोठा झाला की तुम्हाला गुणावासनीची वागणूक मिळते. कधीतरी जावा, तुमच्यातल्या अनेक लोकांनी अनुभव घेतले असतील. भेटायला गेलं तर तुम्ही इकडून आलाय म्हणजे की तरी तिकडे बघायचं. हा अनुभव आला असेल सगळ्यांना. आपण माणसं नव्हत का? आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असताना स्वाभिमान घाण टाकून कधी काय करू नका. तुमच्या आत्मसन्मानाशी तडजोड करू नका. हे शिगाव गाव फार वेगळा इतिहास गाव आहे. या गावाच्या प्रत्येकाने ठरवा, जिथं माझा स्वाभिमान घाण टाकायची वेळ येते त्या नेतृत्वाकडे मी कधी जाणार नाही. त्या नेत्याकडे मी कुठलं काम घेऊन जाणार नाही. तुम्हाला पर्याय तयार झालेला आहे. आतापर्यंत पर्याय होऊन दिला जात नव्हता. तेच ठरवायचे काय करायचं तालुक्यात, तेच ठरवायचे उमेदवार कोण, त्यांच्या विरोधात. आता यावेळेला पहिल्यांदा तुम्ही ठरवाल तुमचा उमेदवार कोण असेल. ही संधी तुम्हाला पहिल्यांदा मिळणार आहे 35 वर्षात. आणि सामान्य माणसाला
ओळख देणार आहे 35 वर्षात पहिल्यांदा. माझी एक विनंती आहे, मी विनंती यासाठी करतोय, मी तुमच्यातच असल्यामुळं सामान्य माणसाचे प्रश्न काय असू शकतात. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे एक हॉस्पिटल आहे 732 बेडचं. त्या हॉस्पिटलमध्ये मी सामान्य लोकांसाठी काय करू शकतो ह्याचा विचार मी केला. आणि विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपलं उर्वरित आयुष्य या जनतेसाठी घालवायला पाहिजे. जे उत्तम तात्यांनी उदाहरणं दिली अशी असंख्य उदाहरणं 80,000 लोकांना, रुग्णांना मोफत उपचार करण्याची व्यवस्था त्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. ते माझ्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल केलेलं आहे. माझे वडील कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने मारले. त्या वेदना, तो त्रास माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे. कोवळ्या मनामध्ये वयाच्या 16व्या 17व्या वर्षी कॅन्सर झाल्यानंतर ज्या वेदना असतात त्या सगळ्या डोळ्यासमोर आहेत माझ्या. मी त्या अनुभवल्या. ते तुम्हा कोणाला अनुभवायला नको म्हणून ती हॉस्पिटल एका वेगळ्या पद्धतीचं, एक आरोग्याचं मंदिर म्हणून, एक पवित्र जपण्याचं साधन म्हणून ते सुरू केलेलं आहे. आणि ते तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तिथं उपचार करताना हॉस्पिटलची पायरी खरंच कोणी सोडू नये, तुमच्यावर तो प्रसंग येऊ नये. पण आलाच तर हा निशिकांत दादा तुमच्या सोबत असेल हा शब्द द्यायला. माझ्या जीवनामधला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की माझ्या संवेदना जागृत का होत गेल्या. आपल्या शेजारचंच एक गाव आहे, 60, 62, 65, 70च्या वयाचे ते ग्रस्त एक दिवस माझ्याकडे आले. मला म्हणजे दादा माझं एक काम आहे. म्हणजे काय झालं? मी त्यांना दादा म्हणायचो. दादा काय झालं? मला एक 10,000 रुपये उसने पाहिजे. म्हणजे काय अडचण काय? माझ्या मुलीला ॲडमिट केलं आहे, तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली, 35,000 रुपये बिल झाले. मी उसने वगैरे घेऊन 25,000 माझ्या जुळणी झाले, मला 10,000 कमी पडत आहे. ठीक आहे म्हणलं, मी देतो. माझ्याकडचे दिले. 2-2.5 वर्ष गेले या गोष्टीला देऊन. आपण गेले, त्यांचं ते ॲडमिट केलेलं पेशंट डिस्चार्ज झाला असेल. 2-2.5 वर्षांनंतर ते परत आले. मधल्या काळात एक लग्नाची पत्रिका घेऊन आले. मी लग्नाला गेलो. दुसऱ्या मुलीचं त्यांचं लग्न होतं, मी लग्नाला गेलो, लग्न केलं, परत आलो. 2-2.5 वर्षानंतर आल्यावर पेढे दिले मला. पेढे दिल्यावर म्हटलं कसले पेढे? मुलगा झाला म्हटले मुलीला. मी म्हटलं फार चांगलं झालं, अभिनंदन तुमचं. पण तुमच्या चेहऱ्यावर उत्साह नाही, मला आनंद नाही आहे. तुम्हाला आनंद झाला नाही? तू झाला काय झालं दादा? काय झालं दादा? हा शब्द ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यातले अश्रू सुरू झाले आणि 15 मिनिटं ते अश्रू थांबायचं नाव घेतलं. ते अश्रू जसे पडत होते तसा मी निशब्द होऊन त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. मला तो चेहरा वाचता येत होतो. एक असहाय्य बाप कसा असतो ते मी पाहत होतो. असहाय्य बापाच्या वेदना काय असतात त्या चेहऱ्याचे भाव पाहून मी ओळखत होतो. आणि असहाय्य बाप एखाद्याच्या पुढं किती पद्धतीनं नम्र होतो, विनम्र होतो ते पाहत होतो. आणि 15-20 मिनिटानंतर ते अश्रू थांबल्यावर मी विचारलं काय झालं मला सांगा. दादा म्हणले तुम्ही दुसऱ्या मुलीच्या लग्नाला आला होता. म्हटलं आलो होतो. दुसऱ्या मुलीचं लग्न झालं मागच्या आठवड्यात. म्हणले तिला बाळंतपणाला आणली, सीझर झालं का? मुलगा झाला, पेढे द्यायला. म्हटलं काय झालं? दादा म्हणजे 55,000 रुपये बिल झालं आणि 35,000 औषधाचं. म्हणजे मला सांगायचं माणसं किती स्वाभिमानी असतात ते सांगतो तुम्हाला. त्या माणसाचं वाक्य माझं हृदय चिरत गेलं. तिने मला सांगितलं दादा तुम्ही 10,000 रुपये मला दिले, ते डोक्यावर ओझ आहे माझ्या, मी जाताना ते ओझ घेऊन जाणार नाही. मी ठरवलंय मी कसं कुठल्या तोंडानं तुम्हाला मागवलं. म्हणलं मग मला सांगायचं तरी मी काय केलं. मी माझी 24 गुंठ जमीन विकली. ज्या बापानं आपल्या मुलीला जन्म दिला असता, ज्या बापानं आपल्या मुलीच्या भविष्याच्या चांगलं व्हावं, भविष्य आनंदाचं व्हावं आयुष्य खर्ची घातलेलं असतं, तो बाप काय असतो त्या दिवशी मी पाहिलं. आणि त्या दिवशी रात्रभर मी अस्वस्थ झालो. माझ्या संवेदना कुठेतरी मला झोपू देत नव्हत्या, मला चैन पडत नव्हता. मी म्हटलं दादा तुम्ही घरी जावा. मी घरी येऊन चहा घेऊन प्यायला येतो एकदा, मला कसं तरी होतंय. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे बसलो निवासबाबूसह सगळे
तेही मानस संचालक आहेत. सगळ्या संचालकांना बोलवलं, सगळ्या डॉक्टरांना बोलवलं. मी म्हणलं मला रात्रभर झोप लागलेली नाही. या तालुक्यातला असह्य बाप कसा असतो, त्याचा चेहरा काय असतो, त्याच्या वेदना काय असतात, मी रात्रभर पाहिलेला आहे. मला तो असह्य बापाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. आपल्याला काहीतरी या तालुक्यासाठी करावं लागेल. सगळे डॉक्टर म्हणजे काय करायचं, बाहेर डिलिव्हरीचा खर्च 25 आहे, काय म्हणजे 35 आहे, काय म्हणजे सीझनचं 70,000 आहे, सगळं सोडा म्हणलं. डॉक्टर तयार होईल. मी म्हणलं मी सांगतो, माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, आजपासून या तालुक्यामध्ये असा एकही असा एक बाप दिसला नाही पाहिजे या तालुक्यामध्ये की ज्याच्या बापाला जमीन विकावी लागेल आपल्या मुलीच्या डिलिव्हरीसाठी, सिझेरियनसाठी. आनंदाच्या क्षणामध्ये डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू येतील असा एकही प्रसंग त्या बापाच्या आयुष्यामध्ये आला नाही पाहिजे. त्यासाठी त्या दिवसापासून प्रकाश हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीपासून ते सिझेरियन पर्यंत, ते औषधापासून ते सर्व सुविधा त्या दिवसापासून मोफत केल्या. 1,000 भगिनींचं माझ्या त्या ठिकाणी डिलिव्हरी झाल्या आणि मी 1,000 मुलांचा मुलींचा मामा झालो. याच्यासारखा ज्या वेळेला हे झालं, दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातली मुलं जाताना त्याची दुपटी बनवतो आपण, ती दुपटी घेऊन काय लोक यायची. म्हणलं आता मुलं नाजूक असतात, सिझेरियन झालं की बेबी किट 1,000 रुपयाला 900 रुपयाला मिळतं. त्या दिवशी ठरवून टाकलं जाताना मामाची भेट मायरची, आपण बेबी किट सुद्धा घेऊन पाठवायचं आणि 900 रुपयाचं बेबी किट माझा बादशाह माझी बादची ते घेऊन जाते. हे काम मला जेवढं शक्य आहे, माझ्याकडे जे आहे ते देण्याची भूमिका मी घेतलेली आहे. त्यासाठी माझं आयुष्य, तुमच्यासाठी आयुष्य, तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी आयुष्य मी खर्ची घालायचं ठरवलेलं आहे. 55-57 गावाचा हा विधानसभा मतदारसंघ मला कुटुंब म्हणून बांधायचा आहे. तुम्ही माझ्या खांद्यावर अशा विश्वासाने मान टाकली पाहिजे की माझे प्रश्न दादा सोडवू शकतात. हा निशिकांत दादा आमचा आहे, माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे, ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल. असं काम मला करायचं आहे. त्यासाठी तुमचा मला आशीर्वाद हवा आहे. त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझं बळ कमी पडू देऊ नका. माझ्या मार्गामध्ये अनेक लोक येतील, त्या लोकांचा बंदोबस्त निश्चितपणाने परमेश्वर करेल, मला खात्री आहे. कारण समाजकारण करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे, दीन दलित दुबळ्या माणसांना जो मदत करतो त्याच्या पाठीमागे साक्षात भगवंत उभा राहतो, असं या हिंदू संस्कृतीमध्ये आपण म्हणतो, भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतो. माझी तुम्हाला विनंती आहे, आज या दृष्टीने मी तुमच्याकडे आलेलो आहे की माझा निशिकांत दादा तुमचा वाटला पाहिजे. यासाठी मला आशीर्वाद द्या. तो आशीर्वाद कधीही वाया जाणार नाही. ते हनुमानाच्या चरणी ते आज सांगतो. मी खूप वेळ थांबला, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. निशिकांत दादा एक कुटुंब बांधणारा निघालाय या इस्लामपूर विधानसभेच्या मतदारसंघाचं. त्या कुटुंबाचं सदस्य व्हा, त्या कुटुंबामध्ये समाविष्ट व्हा आणि एवढं मोठं कुटुंब महाराष्ट्रामध्ये हा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आदर्शवत करू. जिथं ईर्ष्या नसेल, जिथं मत्सर नसेल, जिथं फक्त आपुलकी, प्रेम आणि एकमेकाची काळजी करणारं ते कुटुंब असेल. ते 57 गाव